नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. यावळली नगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 20 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. तर आज प्रभाग क्रमांक 7 मधील उमेदवार प्रकाश भाऊ संसरे आपण यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. तर प्रकाश भाऊ, आपल्या प्रभागामध्ये फिरत असताना आपल्याला मतदारांच्या काय समस्या दिसून येतात? प्रभाग क्रमांक 7 मध्ये फिरत असताना ज्या नागरिकांच्या मतदारांच्या ज्या समस्या आहेत त्या मी सर्व समस्या जाणून घेतल्या. त्यामध्ये दोन्ही प्रसाद नगर असतील, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर असेल त्या ठिकाणचं सुशोभीकरण असेल, त्यानंतर प्रामुख्याने येथील नागरिकांच्या ज्या समस्या आहेत, इथे कारखान्याची जागा, शासकीय जागा आणि शिंगी प्लॉट हे 3 महत्वाचे प्रश्न आहेत. या जागेमध्ये जे या प्रभागामध्ये नागरिक राहतात त्या कुटुंबांना हक्काचं घर आणि त्यांच्या नावावरती ती जागा होणे हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजित दादा असतील, माझे सहकारी अर्चनाताई भोंगळ असतील आणि मी स्वतः तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणार आणि तो प्रश्न सोडवणार. प्रभाग 7 मध्ये असा कोणता महत्वाचा प्रश्न आहे की तो तुम्ही त्याच्यावर जास्त फोकस करणार आहात? प्रामुख्याने घरकुल, मागेल त्याला घर हा प्रश्न माझ्यासाठी असेल. नागरिकांसाठी तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत की या प्रभागामध्ये आपण जर बघितलं तर आता आपण सरस्वती कॉलनी, समर्थ नगर, योगेश्वर कॉलनी या परिसरामध्ये आता आम्ही रॅली घेत होतो. अतिशय सुसंस्कृत असलेला हा परिसर आहे. काही परिसरामध्ये आपले गरीब कुटुंब आहेत, त्या कुटुंबामध्ये मागेल त्याला घर यासाठी आम्ही प्रयत्नशील राहून त्यांना घर देणार आहोत. आपण भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी करत आहात. वरती राज्यामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असं सरकार आहे. तर आपले समोरचे जे विरोधक आहे ते शिंदे गटाचे आहे, त्याचं तुम्हाला काय आव्हान वाटतं? वास्तविकता निवडणूक ही गाफील किंवा हलक्यात घेतली जात नाही, कोणती निवडणूक असो. या निवडणुकीला सामोरे जाताना गेल्या पंचवार्षिक मध्ये 2016 ते 2021 यामध्ये आदरणीय आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय भाऊ आणि सत्यजित दादा यांच्या नेतृत्वाखाली आपण जी विकास कामं केलेली आहे त्या विकास कामांच्या जोरावरती आणि त्याचप्रमाणे तुम्ही जसे आता म्हणालात की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे, त्यामुळं निश्चित जनता आणि मतदार यांनाही देखील माहिती आहे जर राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तर आपल्याला देवळाली प्रवरा नगर परिषदेमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार किंवा सत्ता दिल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे निश्चित रूपाने देवळाली प्रवरा आणि राऊरी फॅक्टरी परिसरातील सर्व मतदार या भारतीय जनता पार्टीलाच निवडून देतील असा मला विश्वास आहे. समोर शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते लाडक्या बहिणीचा मुद्दा घेत आहेत, काय म्हणणार? वास्तविक यामध्ये जर बघितलं, लाडकी बहीण ही जी योजना आहे, प्रथमतः भारतीय जनता पार्टीने ही लाडली बहिणा ही योजना मध्य प्रदेशमध्ये आणली होती. ही योजना त्या ठिकाणी यशस्वी पद्धतीने राबवल्यानंतर आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या संकल्पनेतून ही महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आलेली आहे. देवाभाऊंची ही संकल्पना आहे आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीने देशामध्ये प्रथमतः मध्य प्रदेशमध्ये यशस्वी राबवून आपल्या महाराष्ट्रात आणली. त्यामुळे जरी देखील तत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे सोबत असलेले एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असतील, परंतु ही योजना भारतीय जनता पार्टीने आणली. आणि आपण बघितलं असेल, कोपरगाव मध्ये मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे की जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्यामुळं सगळ्या लाडक्या बहिणी या भारतीय जनता पार्टीच्या मागे उभे राहतील याचाही मला विश्वास आहे.
निश्चितच भाऊ, आपल्या प्रभागामध्ये किती मतदार आहे, यामध्ये महिलांची संख्या किती आहे आणि पुरुषांची संख्या किती आहे? या प्रभागामध्ये 23 ते 15 मतदार एकूण मतदार आहेत. त्यामध्ये महिलांची संख्या प्रामुख्याने जास्त आहे, त्यानंतर पुरुषांची संख्या आहे. युवक वर्ग आपण बघितला तर इथं युवक वर्ग आहे. या प्रभागातील सर्व समस्यांचा आम्ही जाणून घेतल्यानंतर निश्चित रूपाने तरुण वर्ग असेल, सर्व आमच्या माता भगिनी असतील आणि आमचे मार्गदर्शन जसं या ठिकाणी खोळे मामा देखील उपस्थित आहेत, हे ज्येष्ठ जे आहेत यांचं देखील आम्हाला या निवडणुकीमध्ये मार्गदर्शन आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळं आम्हाला या प्रभागामध्ये निश्चितच सर्व मतदार आम्हाला साथ देऊन आमचे नगराध्यक्षासह दोन्ही उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने विजय करतील असाही मला विश्वास वाटतो. निश्चितच पाका भाऊ, आपण आज प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार प्रकाश भाऊ संसारे यांच्याशी आपण बातचीत केली आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.